जुन्या घराची व्हिडिओ तुम्ही बघितली, पण आता नवीन घर तुम्हाला मी तेव्हा दाखवेन जेव्हा ते रेडी होईल. त्यासाठी मी आलोय आता क्रॉफेट. तर मला थोडेसे छोटे मोठे सामान घ्यायचे होते, लाईट्स वगैरे त्या गोष्टी. त्यासाठी मी आलोय, भर उन्हात आलोय. आणि त्याच्या अगोदर जरा आपल्या आवडत्या ठिकाणी म्हणजे जे गणपतीला आपण केचा वगैरे खायला जातो तिथे जातो. तिथे नाही जात, त्याच्या समोरच्या रेस्टॉरंट सनलाईटला जातोय. म्हणजे थोडंसं उन्हाच्या या कालावधीत थोडंसं ए सीमध्ये बसून काहीतरी शीतपेय आणि काहीतरी थोडंसं खाऊन म्हणतं. खाऊन झाल्यानंतर मी जाईन मरीन्सला जाईन मी प्रॉफिट मार्केटला लाईट्स घ्यायला. ठीक आहे, व्हिडिओ देवा. टोपी काढून आपल्या अवकातीत आलो आहे, कारण की गरम व्हायला लागलं. टोपी काढून घालून आणि टोपी काढल्यावर असा विचित्र वाटतो, बट रॉ वाटतो, रॉ नॅचरल वाटतो, हवासा वाटतो. लोक हे धुम्म चाले धुम्म. माझ्या चष्म्याच्या कलेक्शन मध्ये आणखीन एक चष्मा ऍड झालाय. माझे खूप चष्म्याचे कलेक्शन आहे जे तुम्हाला मी लवकरच दाखवेन. माझा अजून तो जो आम्ही रेंटवर रूम घेतला तो अजून सेटअप नाही झालाय. त्या सेटअपसाठी मी आज आलेलो. हे थोडेसे पोचले करून. हे वॉटर किंगडम, वॉटर किंगडम. मी आत्ताच एक जस्ट अशी ब्लॉगसाठी क्लिप शूट केली, बट ती शूट झाली आणि त्याचा काही आवाजच नाही आला. ते सगळं सोडूया. सो मित्रांनो, क्षमस्व खूप दिवसानंतर ब्लॉग करतोय, कारण की आपण अजून मी घरात आम्ही आलो या नवीन. तिकडे अजून नीट काही गोष्टी सेट नाही झाल्यात, म्हणजे कपडे वगैरे सगळ्या बाकीच्या गोष्टी लागल्यात, पण जी मला इकडे वॉलवर जे करायचं ते अजून बाकी आहे. सो मित्रांनो, मी असं काय आहे त्याच्यावर पण सांगतो रिझल्ट. मी विचार केला, माझ्या 16 तारखेला मेंबरशिप संपते आणि ऑल्दो पावसाळा पण सुरू होणार आहे. तर पावसात ते नखरे नको की आज पाऊस पडला तर मला जिमला यायला कंटाळा आलाय. म्हणून मी घरातच वर्कआउट सुरू केलं. हे माझ्या पप्पांचे डब्याचे आहेत, पप्पांच्या वेळेचे. म्हणजे ते विचार करा, ते प्रॉपर लोखंड वगैरे त्या सगळ्या गोष्टी आहेत. सो आपण आजपासून घरातच वर्कआउट करणार आहोत. 1 तास जेवढा काय असेल तेवढा तो बॉडी वेट, फुल टू फुल बॉडी वेट. आत्ता जस्ट मी हँडस्टँड पुशअप मारून झाले, त्याच्यावर जरासं घामटलंय ते करून देतो. आय डोंट नो हा ब्लॉग कुठे चाललाय, काय चाललाय. एकदम आडझोट ब्लॉग झालाय. तर अजून पण थोडंसं क्लेरिफिकेशन नाही की काय करायचं आहे. थोडंसं कंटेंटच्या बाबतीत पण थोडंसं असं ग्राफ खाली गेला असं नाही म्हणू शकत, बट थोडंसं ब्लॉग लागलाय. आय होप तो ब्लॉग हा 2-4 दिवसाचाच असेल, बट येस, आपला ब्लॉग येणार आहेच. आणि सध्या तरी काल मी एक चिकनची रेसिपी घेतली होती जी अवघ्या 10 मिनिटात बनते असं ते इंस्टाग्रामचा शेफ बोललेला, कारण की काल मी बनवताना ती मला प्रॉपर 21 मिनिटं लागली. सो मी आता ती रेसिपी दाखवणार. इझी टू मेक आणि एकदम सिम्पल सुदिंग. तुम्हा आपण प्रिपेरेशन पण नाही लागत. काय लागतं त्यासाठी? लसूण, चिकन, टोमॅटो आणि मिरची. जी मिरची आता मी काढेल आणि बटर. ठीक आहे, चिकन, खूप सारे लसूण फक्त. आणि आता फक्त एक म्हणजे मिरच्या टाकल्या तोडून आणि हे असं घेतलं का. मला खूप आवडतं असं जेवण बनवायला वगैरे, बट ऑब्वियसली माझा मूड असेल तर नेहमी बोलतोप्रमाणे तर मूड माझं मोठं बऱ्यापैकी असतं, म्हणजे असं नवीन काय ट्राय करायचं असेल तर. आणि काल तर मी खाल्लं एकट्याने. सो आज इट्स टाइम टू मम्मी की बावी खाने की. ठीक आहे, आता आपण हे झाकून ठेवतो, म्हणजे मिरची वगैरे टाकलं आणि आता हे झाकून ठेवतो, शिजून ठेवूया जरासं. आणि त्याच्यानंतर टाकायचं पण काय, टोमॅटो. यस, टमाटे टाकायचं. ठीक आहे, नो. सो कम्प्लीट झाल्यावर असं काहीतरी असं मस्त टेम्पटिंग आणि असं आंबट चिंबट असं तिखट वगैरे मस्तपैकी. सो फायनली आम्ही या गोष्टी करायला घेतल्या आहेत. इकडे इथे लागण्यासाठी मला वाटतं सगळं सोपं असेल. 5वी 6वी नंतर हस्तकला सोडल्यानंतर कळतं की हे खूप
कठीण आहे का व्हिज्युअलाइज करणं आणि ते करणं इट्स व्हेरी डिफिकल्ट पेशन्स ते माझं कमी प्लीज प्लीज हां खाली खाली सो आय एम डाएट कोक पकडू बट हे तुम्ही केलंय हे And this is the wall which I won from अजून बाकी बरेच काम थोडंसं बाकी maybe once I get it, but it's okay. But it's सही बात